नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर सध्याच्या स्थितीला बांधकाम कामगार योजना सुरू झालेली आहे। आता या बांधकाम कामगार योजनेमध्ये मोफत भांडे दिले जाणार आहे, सोबतच 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा दिला जाणार आहे। जर काम करताना तुम्हाला अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। तर या योजनेचे आजपासून अर्ज सुरू झालेले आहेत। तर याच्यामध्ये 2 लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे। तर याचा अर्ज कुठे करायचा आहे, याची पात्रता काय आहे, तर ती पहिल्यांदा बघून घेऊयात। तर एक गोष्ट लक्षात घ्या, बांधकाम कामगार योजना काय आहे ते बघूयात। तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कामगारांसाठी मोफत भांडे, मोफत उपचार आणि 2 लाख रुपयांपर्यंत विमा सुद्धा या योजनेमध्ये दिला जात आहे। तर ही फक्त योजना बांधकाम कामगारांसाठी आहे। तर त्यांना अर्ज कुठे करायचा आहे, त्याची पात्रता काय आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, जे राज्यातील कामगार आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत, सोबतच त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशाच नागरिकांसाठी ही योजना आहे। तर बांधकाम कामगार योजनेमध्ये लाभ काय मिळणार आहे, तर याच्यामध्ये 2 लाख रुपये तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे। तर हे अनुदान कधी दिले जाणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। सोबतच 1 लाख रुपये काम करत असताना अपघात झाल्यास, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर काम करत असताना तुमचा अपघात घडला, काहीतरी घटना घडली, तर तुम्हाला तुमच्या कुटुंबांना 1 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा सुद्धा दिला जाणार आहे। सोबतच तुमच्या मुलांना मोफत शिक्षण, मोफत दवाखाना सुद्धा या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे तर ती बघून घेऊयात। तर लाभार्थ्याची वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुमचे वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 60 वर्षांपेक्षा कमी तुमचं वय असेल तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। सोबतच दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे लाभार्थ्याने 1 वर्षाच्या आतमध्ये 90 दिवस कमीत कमी काम केलेलं असावं, तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे तुम्ही जर ज्या वेळेस काम सुरू केलं होतं तिथपासून तुमचे 1 वर्षाच्या आतमध्ये 90 दिवस तुम्ही काम केलं असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। सोबतच तिसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे तरच लाभ मिळणार। म्हणजे जो अर्जदार पूर्णपणे भारत देशामध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त रहिवासी असेल तरच तुम्हाला लाभ घेता येईल, अन्यथा तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही, यासाठी अर्ज करायला तुम्हाला येणार नाही। म्हणजे भारतात तुम्ही कमीत कमी 15 वर्षांपासून राहत असावा, तर ते महाराष्ट्र राज्य असू द्या किंवा आंध्र प्रदेश, बिहार, कोणतं जरी राज्य असेल तर त्या राज्यामध्ये तुम्ही 15 वर्ष रहिवास करत असाल तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। सोबतच चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। म्हणजे सरासरी 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न पाहिजे। सोबतच बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जी कागदपत्रे लागणार आहेत तर ती आधी बघून घेऊयात। तर याच्यामध्ये आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे। जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही। सोबतच दुसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे पॅन कार्ड। जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा आधार कार्ड काढावं लागणार आहे, आधार कार्डच्या द्वारे पॅन कार्ड निघणार आहे। सोबतच तिसरे जे कागदपत्र आहे ते म्हणजे रेशन कार्ड। तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। आता चौथं जे कागदपत्र आहे ते म्हणजे खाते पासबुक। तर तुमचं कोणतं तरी एखादं खातं असावं लागणार आहे, त्यावेळेसच तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत। सोबतच याची जी पुढची कागदपत्रे आहेत ती म्हणजे रहिवासी दाखला लागणार आहे। आता रहिवासी दाखला तुमच्या गावातील सरपंचाचा असू द्या किंवा ग्रामसेवकाचा असू द्या, कोणाचा जरी असला तरी पण तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। सोबतच 6वं जे कागदपत्र आहे तर ते म्हणजे मोबाईल नंबर। तर तुमचा आधार कार्ड नंबर पूर्णपणे मोबाईल नंबरशी लिंक असणे गरजेचं आहे, त्याच्यावरतीच तुम्हाला पूर्णपणे व्यवहार करता येणार आहे। सोबतच 7वं जे आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। आता उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊन काढायचा आहे। जर काढला नसेल तर लवकरात लवकर काढा, कारण उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी बराच वेळ लागतो। आणि 8वं जे कागदपत्र आहे ते म्हणजे ई श्रम कार्ड। हे ई श्रम कार्ड सुद्धा तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यास लागणार आहे। तर या बांधकाम कामगार योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे तर ते पहिल्यांदा बघून घेऊयात।
तर या योजनेसाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, याचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा नाही, फक्त याची ऑनलाईन वेबसाईट पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। तर याची वेबसाईट आहे mahabocw.in। या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला पूर्णपणे तुमचा फॉर्म भरायचा आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी सांगितलेली कागदपत्रे आहेत तर ती सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत। अगदी त्याच वेळेस तुमचा फॉर्म पात्र होणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे। आता बांधकाम कामगार योजना पूर्णपणे कुणासाठी आहे ते तर तुम्हाला सांगितलेलं आहे। राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी ही योजना आहे। तर याच्यामध्ये कुटुंबातील जेवढे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांना याचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या कुटुंबातील फक्त एक कामगार असेल तर एक कामगारालाच नाही, तर तुमच्या घरामध्ये जेवढे कामगार आहेत तर त्या सर्व कामगारांना पूर्णपणे याचा लाभ मिळणार आहे। आणि त्याच्या परिवारांना सुद्धा मोफत दवाखाना आहे, मोफत उपचार आहेत, मोफत शिक्षण आहे, या सर्व गोष्टी शासनातर्फे दिले जाणार आहे। तर याच्यामध्ये लाभ काय मिळणार आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, बांधकाम कामगारांना भांडे दिले जाणार आहेत। म्हणजे राज्यातील कामगारांसाठी मोफत घर उपयोगी भांडे, त्याच्यामध्ये ताट, वाटी, ग्लास यासारख्या सर्व गोष्टींचा समावेश आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये जेवढे घर उपयोगी भांडे आहेत तर ते सर्व भांडे या शासनातर्फे बांधकाम कामगारांना दिले जाणार आहेत। सोबतच याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काम करत असताना जीव गमावल्यास 2 लाख रुपये तुमच्या कुटुंबाच्या खात्यावरती सुद्धा जमा केले जाणार आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे सर्व कागदपत्र असणे आवश्यक आहे। याचे अर्ज सुरू झालेले आहेत। तुम्हाला जवळच्याच माही सेवा केंद्र असू द्या, माही सेंटर असू द्या, तुम्हाला तुमच्या जवळच्याच नेट कॅफेला जाऊन याचा अर्ज करता येणार आहे। आता अनुदान पूर्णपणे हे बांधकाम कामगारांसाठी आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राज्यातील बांधकाम कामगारांसाठी अपघाती विमा, अपंगत्व आल्यास आणि जीव गमावल्यास कुटुंबांना 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते। त्याच्यामुळे जर तुमच्याकडे हा फॉर्म भरलेला नसेल, सोबतच ई श्रम कार्ड नसेल आणि असा एखादा ॲक्सिडेंट घडला तर तुम्हाला या योजनेचा 1ही रुपया मिळत नाही। त्याच्यामुळे तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणे आवश्यक आहे। सोबतच या योजनांचे आम्ही फॉर्म भरले होते ते दाखवणं सुद्धा गरजेचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे हा विमा काढायचा आहे, तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे आणि तुमच्या कुटुंबांना सुद्धा याचा भरपूर फायदा होणार आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मोफत शिक्षण, मोफत उपचार अशा वेगवेगळ्या सरकार योजना राबवत असतं, परंतु तुमच्यापर्यंत काय योजना येत नाहीत तर तुम्ही हा फॉर्म न भरल्यामुळे तुमच्या खात्यावरती अनुदान येत नाही। सोबतच जरी फॉर्म भरला त्याच्यामध्ये ज्या त्रुटी असतात ते न लक्षात घेता फॉर्म भरलेला असतो। त्याच्यामुळे जवळच्याच तुमच्या माही सेवा केंद्राला भेट द्या आणि हा पूर्णपणे अर्ज तुम्हाला करायचा आहे जर बांधकाम कामगार असाल तर। जर आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। सोबतच ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला भेटूयात एका उद्या अशा नवीन योजनेमध्ये।